एका व्यक्तीला सतत तक्रार करायची सवय होती. हवामान ठीक नाही म्हणून तक्रार, काम जास्त आहे म्हणून तक्रार, लोक समजू शकत नाहीत म्हणून तक्रार. त्याला असं वाटत होतं की त्याच्या जीवनामध्ये काहीच बरोबर नाहीये. एक दिवस तो मंदिराच्या बाहेर बसून त्याच्या तक्रारी मोजत होता. त्याच्या जवळच बसलेले साधू त्याच्याकडे खूप शांतपणे बघत होते. तो व्यक्ती साधूंना म्हणाला की माझ्या जीवनामध्ये फक्त समस्या आहेत. त्याच्यावर साधूंनी त्याला विचारलं की आज सकाळी डोळे उघडले होते? तो म्हटला हो उघडले होते. जेवण मिळालं? हो मिळालं. साधू म्हटले बघण्यासाठी डोळे आणि चालण्यासाठी पाय आहेत. आता मात्र तो व्यक्ती एकदम शांत राहिला. त्याने काहीच उत्तर दिलं नाही. त्यावर साधू म्हणाले एवढं सगळं असून सुद्धा जर कोणाला जे मिळालं नाही, त्याच्याजवळ जे नाहीये तेच त्याला दिसत असेल तर तो दुःखीच राहणार. पण जर जे त्याला मिळालंय, त्याच्याजवळ जे आहे त्याच्यासाठी जर तो आभार मानत असेल तर तो खुश राहणार. व्यक्तीला साधूची ही गोष्ट समजली. त्या दिवशीपासून त्याने एक अभ्यास सुरू केला. तो रोज झोपण्याच्या आधी देवाचे आभार मानून झोपू लागला. हळूहळू त्याचं हृदय हलकं होऊ लागलं. त्याची नाती नीट होऊ लागली. त्याच्या आयुष्यामध्ये सुद्धा आनंद येऊ लागला. मित्रांनो, खूप छोटीशी गोष्ट आहे जी आपल्याला समजली पाहिजे. जीवनामध्ये तक्रार कमी आणि जर धन्यवाद जास्त करू लागलो आपण तरच हे जीवन सुखी होऊ शकतं. बरोबर आहे ना?